स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रीयन तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत मूग डोसा। तर साहित्य पाहून घेऊया। ही चिलकेवाली मुगाची डाळ आहे, पिवळी मुगाची डाळ आहे, इथे सॉस घेतलाय, मेयोनीज घेतलंय, मीठ घेतलंय आणि चटणीसाठी हे साहित्य घेतलंय, कोथिंबीर, सुकं खोबरं, 4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 4 पाकळ्या। तर आपण आता हे दोन्ही वाटून घेऊ आणि मी मिक्स करून दाखवते। तर इथं मी दोन्ही डाळी दळून घेतलेल्या आहेत। तर हे दोन्ही आपण आता एकत्र करून घेऊ आणि याच्यात पाणी घालून छान बारीक दळून घ्यायचं आहे। त्याला थोडंसंच पाणी घ्यायचं आहे। दळून घेते मी हे। तर हे पण मी दोन्ही मिक्स डाळ करून दळून घेतलं आहे। याची छान पेस्ट बनवली आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं। ज्यावेळेस आपल्याकडं डोशाचं पीठ वगैरे तयार नसेल, झटपट होणारी ही रेसिपी आहे। 15 ते 20 मिनिटात आपण पीठ तयार करून लगेच बनवू शकतो। तर तुम्हाला अजून किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे हे पाणी टाका। मी हिला या बाउलला थोडं एक 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहे झाकण लावून। तर आता 15 ते 20 मिनिटं आपले झालेले आहेत। पीठ व्यवस्थित झालेलं आहे। तर आता मी गॅस लावून घेते आणि गॅसवरती तवा ठेवते। तवा छान तापलेला आहे। याच्यात मीठ टाकून घेते। त्याच्यावरती आपल्याला आपण मेयोनीज आणि सॉस घेतलाय तो लावून देऊ।
वडा थोड्याशा सेल करून घ्यायच्या. होऊन देऊया अजून. याच्यात अजून तुम्हाला थोडासा बदल पाहिजे तर तुम्ही वरतून थोडंसं कोथिंबीर सोडू शकता, चीज सोडू शकता. अजून होऊन देणार आहे मी. आपल्याला क्रिस्पी करायचं त्याला. आपण असंच करून घेऊ. तर हा पण डोसा आपला तयार झालेला आहे. त्याला पण रोल करून घेते मी. काढून घेऊ. तर मला मी प्लेटमध्ये दाखवते. पाहू शकता तुम्ही आपला मूग डोसा तयार आहे. तर नक्की सांगा कसा वाटला, करून पहा. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.